नाशिक विधान परिषदेत मोठा राजकीय उलटफेर, गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय, दराडेंना मोठा धक्का। नाशिक विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला असून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत नरेंद्र दराडे यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागल्याने राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली। मतमोजणीच्या अंतिम आकडेवारीनुसार गोकुळ गीते यांना 357 मते तर नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली। याशिवाय 13 मते अवैध ठरली। तब्बल 109 मतांच्या फरकाने गोकुळ गीते यांनी विजयाची मोहर उमटवत समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण केले। सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची बनलेली ही निवडणूक अनेक राजकीय गणितांची परीक्षा मानली जात होती। मात्र निकालाने अनेकांचे अंदाज फोल ठरवत गोकुळ गीते यांनी दमदार ताकद दाखवण्यात दिली। दुसरीकडे दराडे समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण पाहायला मिळाले। निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष, घोषणाबाजी आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला असून नाशिकच्या राजकारणात या विजयाचे दूरगामी परिणाम होण्याची चर्चा रंगू लागली। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। जे दिसत आहे की कल हा वेगळा आहे मतदारांचा। खरं तर महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढलो होतो, पण मला वाटतं आमचा विश्वासघात झालेला आहे। ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तीच लोक कशी निवडून येतात असा तर चमत्कार मी कधी पाहिलेला नाही। मला असं वाटतं हा 100% विश्वासघात आहे। या संदर्भातला पूर्ण अहवाल वरिष्ठांना सादर केला। महायुतीतल्या 50% पेक्षा जास्त मतांची फाटाफूट झाली, हे मान्य आहे का? हे दिसतंय तर आहेच, परंतु कुठले पक्ष फुटले, नक्की कोण फुटलंय याचा अभ्यास करावा लागेल। आज काय बोलू योग्य? काय सांगाल, अर्ध्या तासातच आपण मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताय? नाही, मुळात काय झालं, सगळा विश्वासघात ठेवला। आमच्या स्टेजवर आले आणि आम्हालाच सांगितलंय आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आम्ही तर आपण मित्र पक्ष आहे, म्हणजे भाऊ म्हणायचं, भावाच्या पोटात खंजीरने तलवार खुपसायची, असे नाटकाचं राजकारण केलेलं आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी फसवण्याचं काम केलेलं आहे। साधारणपणे किती मतांनी आपण पराभूत झाले, काय आकडेवारी? आकडा काय घेतला नाही मी अजून, अद्याप घेतला नाही। तुम्ही हार मानून घेतली का? मी हार मानण्यापेक्षा पक्षच जर असं जर गद्दार विश्वासघात कोणी जर करणार असेल, नेते लोकांनाही जर असं फसवणार असेल, त्याचा अर्थ महायुती नाहीच आहे। स्पष्ट लढून घ्यायला पाहिजे। आमची तयारी होती लढण्याची, पण आमचा विश्वासघात झाला। 100% भाजपचा छुपा पाठिंबा होता उमेदवाराला असं वाटतं? 100% पाठिंबा होताच आणि त्यांना, त्यामुळेच इतके मत, भाजपाचे 200 मतं होते। 200 मतं एक साईडला जर गेल्यानंतर खाली काय राहणार? काय विचार मंथन कराल आता बघू, वरिष्ठांना मी कळू। राज्याचे वर्षात जो काही दुरावा होता मतदारांपासून त्याचा कुठे इफेक्ट झाला नाही, त्याचा काहीच फरक पडत नाही। असं या इलेक्शनला तो फरक पडत नाही। काही नाही, आज मतमोजणी आहे। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर आता आज या ठिकाणी मतदान प्रतिनिधी म्हणून, उमेदवार म्हणून या ठिकाणी मतमोजणीला हजर झालो। नाही, मी प्रचार थांबवलेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला। मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी मला खात्री आहे की मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।